नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आज आपण बनवतोय कळण्याची भाकरी आणि वांग्याचं झणझणीत असं भरीत. आता भरीत करायचे म्हटलं म्हणजे आधी वांगे भाजायचे, तर गोहऱ्या पेटवायच्या, त्यावर ही वांगी भाजायची किंवा गॅसवर भाजायचे. तर आज एक आपण वेगळ्या प्रकारे बनवतो. साठी इथे आपण अशी मोठी वांगी घेतलेली आहेत, त्याचे असे पातळ काप करून घ्यायचे. फार पातळही नाही करायचे. वांगे आधी धुवून घ्यायचे. आता इथे कढई तापवायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल आणि हे वांग्याचे केलेले काप घालायचे आणि त्यावर थोडा पाण्याचा हबका मारायचा आणि झाकण ठेवायचं. पाण्याचा हबका मारल्यामुळे वांगी खाली करपत नाहीत. तर झाकण काढून बघूया वांगे किती शिजलेत ते. आता सुरीने चेक करायचे. थोडी छान शिजलेले आहेत. आता हे आपल्याला पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचे. अगदी झटपट तयार झालं ना वांगे भाजल्यासारखंच भरीत. ना सोलायची कटकट ना कशावर भाजायची कटकट आणि चवीला सुद्धा छान लागतं. आता याला फोडणी द्यायची. त्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल घालायचं. मोहरी जिरे घालून झालेली आहे. आता त्यामध्ये घालायचे शेंगदाणे थोडे परतून घ्यायचे. नंतर कढीपत्ता घालायचा. आता घालायचा बारीक कापून घेतलेला कांदा आणि तो परतून घ्यायचा. फार लाल होऊ न देता थोडा नरम होऊ द्यायचा. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर याचा ठेचा घालायचा. आता हा ठेचा या कांद्यावरती घालायचा. थोडा परतून झाल्यानंतर थोडी हळद घालू. आता हा ठेचा यामध्ये घालून झालेला आहे. थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची. खमंग असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेलं वांग्याचं भरीत घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. भाजून घेतलेल्या वांग्याप्रमाणेच आपलं भरीत तयार होतं. एकत्र करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. हे झालं कढईमध्ये भाजून वांग्याचं भरीत केलेलं. आता आपण तव्यावर सुद्धा असेच काप करून भाजून घेऊ शकतो. ते सुद्धा खूप खमंग लागतं. जरी रंग त्याचा बदलतो तरी सुद्धा त्याला चव खूप अप्रतिम येते. तसंही लोखंडी भांड्यामध्ये काहीतरी करून खाल्लेलं शरीरासाठी चांगलं असतं. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपल्याला कळण्याची भाकरी बनवायची आहे. हे पीठ भिजवताना मीठ घेतलं होतं आणि साध्या पाण्याने भिजवून घेतलेलं आहे. चांगलं मळून झाल्यानंतर पोळपाटावर पीठ घालायचं आणि त्यावरती हे भाकरी थापून घ्यायची. आपल्याला पाहिजे तशी पातळ किंवा जाड थापून घ्यायची आणि गरम तव्यावर ही अलगद टाकायची. त्यावरती थोडं पाणी लावायचं. आता पाणी लावून झालेलं आहे. त्यावरील पाणी थोडं सुकत आलं म्हणजे आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे. आता पाणी सुकलेलं आहे. भाकरी उलटून घ्यायची. ही बघा एकाच साईडनी खूप छान झालेली आहे. आता मागच्या साईडने चांगली झाल्यानंतर आपण अशी गॅसवर शेकून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे. अशी दोन्ही बाजूनी शेकून झालेली आहे. अशा प्रकारे झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाकरी किती छान झालेली आहे आपली. अगदी पटकन ताटात घेऊन खावीशी वाटत आहे. कळण्याच्या भाकरीचा सुगंध खूप छान येतो. झणझणीत असा ठेचा, वांग्याचं भरीत आणि भाकरी. सुटलं ना तोंडाला पाणी. छान हिरवी मिरची, कांदा आणि भरीत. आता हे झालं आपलं कढईमध्ये भाजून केलेलं. आता आपण तव्यावर सुद्धा असेच काप घातलेले आहेत. आता यावरती आपण पाण्याचा हबका मारलेला नाही. आता त्यावर झाकण ठेवायचं. तेल घालून तव्यावर हे शेकायला ठेवलेले होते. आता झाकण काढून बघू. तुम्ही बघू शकता हे सुद्धा खूप छान झालेले आहेत. आता पोटॅटो मॅशरने याला मॅश करून घ्यायची आणि आधीच्या भरीताला जशी फोडणी दिली त्याप्रमाणेच याला सुद्धा फोडणी द्यायची. यासोबत आपण भाकरी करणार आहोत, ती मात्र आपण पोळीसारखी लाटून बनवणार आहोत. आधी आपण थापून केलेली आहे आणि या भरतासाठी आपण मिरची भाजून घेतलेली आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता याची पेस्ट केलेली आहे. आणि हे आपलं मॅश केलेलं वांग्याचं भरीत. या वांग्याच्या भरताला काळपट रंग तव्यामुळे आलेला आहे. लोखंडाचा जेव्हा वांग्यासोबत संपर्क येतो त्यावेळी आपल्या वांग्याला रंग काळा येतो. म्हणून आपल्या वांग्याच्या भरताला सुद्धा असा खमंग काळपट रंग आलेला आहे. तेवढंच ते स्वादिष्टसुद्धा आहे आणि पौष्टिक तर आहेच. आता हे सुद्धा आपलं असंच वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण यासोबत लाटून भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी पिठामध्ये आपण थोडी हळद, मीठ आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि या पिठामध्ये 1 वाटी कणिक घेतलेली आहे. आधीच्या पिठामध्ये आपण कणिक घेतली नव्हती. आताच्या आपण ज्वारीचं, उडदाचं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. एकदम मऊसूत पीठ मळून घ्यायचं.
आता याची आपण पोळी लाटून घेऊ आणि लाटल्यानंतर छान अशी तव्यावर दोन्ही बाजूने शेकायची. नंतर आपण ती गॅसवर सुद्धा शेकून घेऊ. तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेली आहे. ही लाटून घेतलेली आहे आपण, तरीसुद्धा ही छान फुललेली आहे. अशा प्रकारे हे सुद्धा आपलं झणझणीत असं खमंग चवीचं वांग्याचं भरीत, टोमॅटोचा ठेचा आणि भोकराचं लोणचं असा हा मेनू तयार झालेला आहे. आता हे लाटून केलेल्या भाकरी आणि त्या थापून केलेल्या भाकरी, हे तव्यावर बनवलेलं भरीत आणि ते कढईमध्ये बनवलेलं भरीत, असे हे झणझणीत 2 प्रकारचे भरीत आणि 2 प्रकारची कळण्याची भाकरी आपली तयार झालेली आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.